श्रीराम श्रीराम श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। परम पूज्य बाबाजी महाराज की जय। परम पूज्य गुरुजी महाराज की जय। परम पूज्य भाऊ साहेब महाराज की जय। सभी संतन की जय। बंधूंनो, काल आपण पाहिलं की रामरक्षा का म्हणावी। प्रत्येक घरोघरी आपण जे हिंदू आहोत ना, त्यांच्या घरी, प्रत्येकाच्या घरी रामरक्षा ही रोज म्हणायलाच पाहिजे। का म्हणायला पाहिजे याचा व्हिडिओ काल आपण पाहिला। आज आपण पाहू की रामरक्षेमध्ये रामरक्षाचे आपलं स्तोत्र आहे ना, त्यामध्ये काही श्लोक आहेत, त्यांना आपण मंत्र म्हणू। तर यांचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो, समजा तुम्हाला पूर्ण रामरक्षा नसेल म्हणायची, तर आपण काही श्लोक म्हणून पण त्याचा फायदा आपण घेऊ शकतो। तर रामरक्षा काय आहे? मंत्रांचा एक संग्रह आहे। त्यातील एक मंत्र आहे, आपदां पहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम। या श्लोकाचे अलौकिक असे महत्त्व आहे, अलौकिक महत्व आहे। हा श्लोकच कोणता आहे? आपदां पहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम। रामरक्षेचा एक श्लोक आहे। याचं महत्त्व कसं आहे? अलौकिक महत्त्व आहे। अर्थ काय होता याचा? माझी सर्व संकटे दूर होऊ देत व मला सुखसंपदा लाभू देत, अशा सर्व आपत्तीचा नाश करणाऱ्या श्रीरामाला मी पुन्हा पुन्हा वंदन करतो। आता याच्यावर एक उदाहरण सांगतो। एका डॉक्टरांना या श्लोकातील या मंत्रामुळे एक चमत्कार झाला डॉक्टरांच्या जीवनामध्ये। डॉक्टर होते, स्वतः डॉक्टर होते बरं ते। त्यांच्या जीवनात हा मंत्र म्हटल्यामुळे ना एक चमत्कार झाला। त्यांची शुगर लेवल काही केल्या कमी होणं, खूप उपचार केले, शेवटी त्यांनी हे रामरायावर सोपवून दिले व रोज 3 लिटर पाणी किंवा 5 ते 7 ग्लास, मोठे ग्लास राहतात ना 5 ते 7, असे पाण्याने भरलेले आपल्या समोर ठेवायचे आणि प्रत्येक ग्लासला या मंत्राने, कोणता मंत्र होता? आपदां पहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम। तसा पाण्याचा ग्लास आहे, असा खालती हात ठेवला, दुसरा वर ठेवला, ठीक आहे। किंवा समजा तुम्ही मोठा 3 लिटरचा घेतला तर 3 लिटरचा असा ठेवा डायरेक्ट, आणि त्याच्यावर दुसरा हात ठेवा, एक खालतूनच हात लावा आणि म्हणायचं काय तुम्हाला? आपदां पहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम। हा एक प्रकार आहे। या प्रकारे तुम्ही हे मंत्रित करू शकता पाणी। किंवा आपलं एक बोट, चांगलं पाहिजे बोट, स्वच्छ धुवून घ्या, असं पाण्यात बुडवा आणि म्हणायचं, आपदां पहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम। असं 108 वेळा म्हणायचं। तर हे पाणी कसं होऊन जाईल? हे पाणी या मंत्राने मंत्रित होऊन जाईल आणि मग हे पाणी तुम्हाला प्यायचं आहे। तर डॉक्टर अशाच प्रकारे रोज या रामरक्षेच्या मंत्राने त्या पाण्याला मंत्रित करायचे। जवळपास 3 लिटर पाणी रोज मंत्रित करायचे आणि ते पाणी रोज ते प्यायचे। अशा प्रकारे कुठल्याही वैद्यकीय उपचाराने नाही, तर रामरायाच्या या श्लोकामुळे त्यांचा डायबिटीस पूर्णपणे बरा झाला। कोणताही वैद्यकीय उपचार त्यांनी केला नाही, कारण का वैद्यकीय उपचार करून ते थकून गेले होते, त्यांना त्यातून काहीच भेटत नव्हते। म्हणून त्यांनी स्वतःला रामरायावर सोपवलं आणि रामरक्षेचा हा एक मंत्र होता, त्या मंत्राला त्या पाण्यावर ठेवून ते मंत्रित करायचे आणि ते पाणी प्यायचे। त्यामुळे त्यांचा डायबिटीस पूर्णपणे बरा झाला। म्हणजे रामरक्षा काय करते? ही शारीरिक मानसिकदृष्ट्या तसेच तत्क्षणी रक्षण करते, तत्क्षणी ताबडतोब रक्षण करते। खरोखर हा अद्भुत अनुभव आहे। हा जो अनुभव डॉक्टरांना आला, हा अद्भुत अनुभव आहे। प्रत्येक घरातल्या गृहिणीनी, जी गृहिणी आहे घरातली, तिने जर मनापासून श्रद्धेने आपदां पहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम हा श्लोक रोज 13 वेळा सकाळी आणि संध्याकाळी म्हटला तर निश्चितच घरातील सगळ्या प्रकारचे विकार दूर होतील, यात काडी मात्र शंका नाही। जी गृहिणी आहे घराची, तिने सकाळ संध्याकाळ रोज 13 वेळा हा श्लोक म्हणायचा आहे, ठीक आहे। याच्याकरता काही वेगळं बैठक वगैरे करायची गरज नाही। तुम्ही नॉर्मली कसेही हा
13 वेळा हा श्लोक सकाळ संध्याकाळ म्हणायचा आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा श्लोक काय आहे? भर्जनं भो बीजाना मर्जनं सुख संपदाम तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम. भर्जनम अर्जनम तर्जनम गर्जनम ही गेयता असलेला हा श्लोक आहे. सगळी कर्मबीजे रामनामाच्या भट्टीमध्ये भाजून टाका, म्हणजे त्याचे शेपूट भविष्यात वळवळत राहणार नाही आणि सुख संपदा आपोआप आपल्याजवळ येईल. कशी येईल सुख संपदा? आपोआप येईल आपल्याजवळ सुख संपदा व यमदूतांचा नाश होईल जेव्हा आपण गर्जना करून राम रामेती म्हणतो ना. कसं म्हणतो? राम रामेती गर्जनम. कसं करतो आपण? राम रामेती गर्जनम. म्हणजे जसं जळालेलं बीज परत जमिनीवर रोवलं तर त्याला अंकुर फुटत नाही, तसंच प्रत्येक कर्म हे रामाच्या स्मरणात करून त्यालाच अर्पण करून हा प्रारब्धाचा किंवा जन्म मरणाचा फेरा संपवायचाच. म्हणून कुठल्याही धार्मिक स्थळी आपल्याला नेहमी भाजलेल्या गोष्टींचाच प्रसाद मिळतो. उदाहरणार्थ लाह्या भेटतील, फुटाणे भेटतात किंवा रक्षा पण भेटते ना, ज्याला आपण अंगारा म्हणतो. ही देखील त्याचीच प्रतीक आहे. केवढा मोठा व्यापक असा आशय आणि तत्वज्ञान सांगितले आहे या श्लोकात. भर्जनं भवबीजाना मर्जनं सुखसंपदाम तर्जनं यवदूतानां राम रामेति गर्जनम. नंतर पुढचा श्लोक आहे. आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलां पदां अभिराम स्त्रीलोकानां राम श्रीमान सनप्रभू. कल्पवृक्ष म्हणजे मनोकामना पूर्ण करणारे वृक्ष. कल्पवृक्षबद्दल तुम्ही ऐकलं असेल, मी पण ऐकलं आहे, पण पाहिला तर नाही ना. पण कल्पवृक्ष म्हणजे काय? जो आपल्या मनोकामना पूर्ण करतो असा वृक्ष. प्रभू श्रीरामचंद्र हे कल्पवृक्षाचा बगीचा आहेत. स्वतः प्रभू श्रीरामचंद्र हे कल्पवृक्षाचा बगीचा आहेत. तिन्ही लोकांमध्ये सुंदर रूपसंपन्न असे स्वामी माझे कोण आहेत? रामराया आहेत. पुढचा श्लोक काय त्याच्या पुढे? तरुणो रूप संपन्नो सुकुमारो महाबलो पुंडरीक विशालाक्षो चिरकृष्णा जिनांबरो फुल्मिलाशिन्नो दान्तो तापस्यो ब्रह्मचारिणो पुत्रो दशरथोस्यो भ्रात्रो रामलक्ष्मणो. या 2 श्लोकामध्ये वनवासी रामलक्ष्मणाचे वर्णन केले आहे. हे कसे आहेत? तरुण आहेत, रूपवान आहेत आणि तपश्चर्या म्हणजे तापस वृत्तीने जगत आहेत. यांच्या रूपाचे इतके अलौकिक सौंदर्य आहे की वाटेत भेटणारे अनेक वर्षापासून तप करणारे उच्चतम अवस्था असणारे योगी देखील यांच्या रूपावर भाळले आहेत व आमचा प्रेयसी म्हणून स्वीकार कर असा काय करत आहे? आग्रह धरत आहेत. जेव्हा प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण वनवासी निघाले होते, त्यांचं जे रूप होतं वनवासी, त्यांचं रूप पाहून, त्यांचं रूपवान होते ना ते, त्यांचं रूप पाहून, त्यांची तपश्चर्या पाहून लोक काय झाले त्यांच्यावर, जे अनेक वर्षापासून जे तप करणारे जे ऋषी होते, योगी होते, त्यांच्यावर काय झाले? भाळले. आणि त्यांना काय म्हणायचे? मला प्रियसी म्हणून आम्हाला तुमची प्रियसी म्हणून स्वीकार करा. तेव्हा रामचंद्र त्यांचे सांत्वन करतात की मी मर्यादा पुरुषोत्तम आहे, तरीही मी तुमची इच्छा नक्कीच वेळ आल्यावर पूर्ण करीन. म्हणून तर पुढच्या युगात श्रीकृष्णाच्या गोपीच्या रूपात या योगी होते ना, त्यांना स्थान मिळाले व त्यांना कैवल्य पद प्राप्त झाले. आता श्रीकृष्ण लीलामध्ये आपण पाहतो, ज्या गोपी असतात कृष्णासोबत, कृष्ण गोपी लीला राहतात, त्याच्यामध्ये लोक काय घाणेरडे बोलतात हो त्याच्याबद्दल. पण कोण होत्या त्या गोपी? कोण होत्या? तुम्हाला आज समजलं असेल त्या गोपी कोण होत्या. पुढचा श्लोक आहे. तत्सज्ज धनुषा विशुस्पुरुषया वक्षया शुंग निशंग संगिणो रक्षणाय मम राम लक्षणा वग्रतः पथी सदैव गच्छताम. म्हणजे घेतलेले, सज्ज म्हणजे सज्ज असलेले, धनुष्य इशू स्पर्शा म्हणजे ज्याचे बाण धनुष्याला स्पर्श करून तयार आहेत, अक्षया म्हणजे कधी न संपणारे, आयुग म्हणजे तीव्र वेगाने, निशंग म्हणजे भात्यात, संगीणो म्हणजे सतत जवळ असणारे, भात्यातील कधीही न संपणारे, सतत जवळ असणारे, तीव्र असे बाण ज्याच्या जवळ आहेत असे राम लक्ष्मण सदा माझे मार्गदर्शक राहोत. तीव्र असे बाण
ज्यांच्याजवळ आहेत असे राम लक्ष्मण सदा माझे मार्गदर्शक राहोत, अशी लढीवाळ हक्काने म्हणणे म्हणजे याला सख्य भक्ती असे म्हणतात. जेव्हा आपण हा श्लोक म्हणतो तर आपली काय जागृत होते? सख्य भक्ती ही जागृत होते. पुढचा श्लोक काय आहे? सनद्ध कवची खड्गी चाप बाणो धरो युवा गच्छन मनोरथं स्माकं राम पातु सलक्षण. सनद्ध म्हणजे काय? सज्ज. खडक म्हणजे धारदार. असा कोंदट रूपी बाण कधीच विफल जात नाही. आपलं मन कधी स्वधर्माचरण करण्यासाठी सज्जच नसते. असे ते मन ताबा आणण्याचा मनोनिग्रह होऊ दे. कशावर ताबा आणण्याचा? आपल्या इंद्रियांवर ताबा आणण्याचा मनोनिग्रह होऊ दे, मन घट्ट होऊ दे, अशी प्रार्थना जणू या श्लोकामध्ये आहे. अयोध्या ते लंकेपर्यंतचा प्रवास रामचंद्रांनी पायी केला. इंद्रदेवाने देऊ केलेल्या रथास सभार वापस पाठवत अरथ राहून असे पुढत चालत राहिले. राम पातु सलक्षण याचा व्यावहारिक अर्थ लक्ष्मणास गूढार्थ बघितला तर लक्ष्मण म्हणजे सुचिन्हयुक्त, दैवशाली, ऐश्वर्याचे प्रतीक असा आहे. त्यामुळे ईश्वर व ऐश्वर्याचे प्रतीक अशा या जोडीचे स्मरण माझ्या मनोनिग्रह बळकट होण्यासाठी करतो, अशी ही प्रार्थना आहे. पुढचा श्लोक आहे. वेदांत वेदो यज्ञेशः पुराण पुरुषोत्तम जानकी वल्लभ श्रीमान प्रमेय पराक्रम. जानकी वल्लभम श्रीमान प्रमेय पराक्रम. पण काही लोक काय म्हणतात? जानकी वल्लभ श्रीमान अप्रमेय पराक्रम. तर संस्कृत आणि हिंदी किंवा मराठीमध्ये आपण म्हणताना अप्रमेय म्हणू शकतो, पण संस्कृतमध्ये म्हणताना कधी पण तुम्हाला श्रीमान प्रमेय पराक्रमच म्हणावं लागेल. ठीक आहे, आपण पुढे पाहूया तर कसं होते. पुराण म्हणजे काय? प्राचीन. पुरुषांमधला सर्वश्रेष्ठ पुरुषोत्तम असा प्रभू रामचंद्र, जानकीचा पती वल्लभ. श्रीमान म्हणजे विष्णू आणि अप्रमेय म्हणजे ज्याला परिणामच नाही, सीमाच नाही असा. तर मराठीमध्ये अप्रमेय किंवा हिंदीमध्ये अप्रमेयचा अर्थ काय होतो? ज्याला परिणामच नाही, सीमाच नाही असा. कोण होता? विष्णू. ज्याला परिणामच नाही, ज्याला सीमाच नाही, असे कोण होते? फक्त विष्णू. पण जेव्हा आपण संस्कृतमध्ये अप्रमेय म्हणतो तर त्याचा अर्थ उलटा होऊन जातो. म्हणून सिद्ध करता येत नाही असा त्याचा अर्थ होऊन जातो. ठीक आहे ना? म्हणून तुम्हाला प्रमेय पराक्रमच म्हणावं लागेल. ठीक आहे, पुढचा. रामं दुर्वादल श्यामं पदमाक्षं पीतवाससं सुवंतीं नाम भिर्दिर्वेन ते संसारिणो नरः. दुर्वेच्या पानाप्रमाणे श्यामवर्णाचा कमल नेत्र आणि पितांबर परिधान करणारा अशा रामाची या दिव्य नामाने जो मनुष्य स्तुती करेल त्याला जन्म मरणाच्या संसारातून कशी भेटेल? सुटका मिळेल. तुकाराम महाराजांनी आपल्या पत्नीला एका योगीसाठी जेवण बनवून आणायला सांगितले आणि त्या योगीला द्यायला पण सांगितले. तो योगी इंद्रायणीच्या दुसऱ्या तटावर होता, पण ती दुधडी भरून वाहणारी इंद्रायणी काही तिला पार करता येईना. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, तू तिला वंदन करून तिची ओटी भर आणि सांग की माझा नवरा ब्रह्मचारी असेल तर मला वाट करून दे. काय म्हणतात तुकाराम महाराज आपल्या बायकोला? त्या नदीची ओटी भर आणि तिला काय सांग, समजा माझा नवरा ब्रह्मचारी असेल तरच मला वाट करून दे. नवरा ब्रह्मचारी असेल तर किती मोठी गोष्ट केली आहे. आणि खरोखरच असेच घडले. किती अलिप्तपणा होता तुकाराम महाराजांचा हे कळते. तुकाराम महाराजांचा किती अलिप्तपणा होता हे कळते. अशा रीतीने या राघवाचे स्मरण करताना मला भान राहत नाही असे हा श्लोक सूचित करतो. पुढचा श्लोक काय? रामो राजमणी सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिता निशाचरचमु रामाय तस्मै नमः रामानास्ति परायणं परतरं राम सदा सोऽहं रामे चित्तलिदा भवतु मे भो राम मामुद्धर. याचा अर्थ काय? संपूर्ण व्याकरणातील राम या शब्दाची रूपे या श्लोकात पाहायला मिळतात. हे अलंकारिक सौंदर्य या श्लोकाचे आहे. याच्यामध्ये म्हणजे मी काहीच करत नाही. कोण करतो? राम करता आहे. जे काही करणार आहे मी काहीच करत नाही. करणारा कोण आहे? राम. माझं काहीच नाही, सगळं कोणाचं आहे? रामाचं. मला काहीच नको. कोणाला पाहिजे? रामाला. माझ्यासाठी नाही तर कोणासाठी पाहिजे? रामासाठी. असे म्हणत राममय रामात विलीन होऊन जाऊया. अशा प्रकारे ही रामरक्षा आधी आजी, आजोबा, वडील आणि मग आईला केली पाहिजे. मगच एक पुढची पिढी आत्मनिर्भर
अशी बनणार आहे अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि इथे या व्हिडिओवर पूर्णविराम देतो. जय श्रीराम.